गरम आहे म्हणून हा करतो तो. असं झालेलं आहे कुरड्या सुकून आणि काही काही ओल्या पण आहे अजून. हे बघा ते जे पिल्लू आहे ना. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. माझा हनुमान चालीसा पठण वगैरे झालेलं आहे. कटिंग करून आलेलो आहे मी आज आणि ट्रिम पण केलेलं आहे. तर त्याच्यानं आज मला काय करायचं ना, रुचीला घेऊन गंगापूरला जायचं आहे आणि गंगापूरला जाऊन तिला काही घ्यायचं आहे, मला पण काही सामान घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी मी इथं दाखवतो. हे बघा कुरडाय सुकवायला टाकलेलं आहे. साधारणतः जर तुम्हाला कुरडाय जर दाखवायचे जर झाल्या ना, अशा झालेलं आहे. हे बघा असं झालेलं आहे कुरड्या सुकून आणि काही काही ओल्या पण आहे अजून. हे बघा ठीक आहे. आणि हा जो आहे ना कोंडा आहे गव्हाचा कोंडा, याच्यामुळं की याच्या पण पापड्या बनवता म्हणून ठेवलेला आहे सुकवायला तो. आणि जरी बनवायचा नसेल तर तुम्ही गाईला वगैरे खाऊ घालू शकता तो. या चिंचा वाळू घातलेला आहे. तर चला आता मी खाली जातो. आणि हे मी जे लावलेले झाड आहे ना ते सावलीत ठेवलेले आहे, कारण उन्हामुळं भरपूर डॅमेज होता ते. आणि हे चाफ्याचं फुल. आम्ही निघालेलो आहे आता गंगापूरला, रुची आणि मी. हे बघा रुचीने कसं उपरणं बांधलेलं आहे असं. हो हो तोडू आपण नंतर, एक संध्याकाळी तोडू. तर आता आम्ही निघालेलो आहे. मी असं उपरणं बांधून घेतलेलं आहे, कारण ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे उपरणं बांधलेलं आहे आज डोक्याला. तर आम्ही केली शॉपिंग. तर रुचीने अंगूर घेतले जे 100 रुपयाचे किलो बसले होते. त्याच्यानंतर तिला आंबा खायचा होता, त्याच्यामुळे लालबाग आंबा घेतला होता जो 150 रुपये किलो होता. गंगापूरमध्ये इतकाच एक आंबा होता आणि बदाम एक आंबा होता. बाकी तिला पास्ता खायचा होता, पास्ता घेतला, चिवडा घेतला. एकादश येणार होती म्हणून पेंट खजूर पण घेतली होती. सर्वजण आमच्या घरातले मॅक्झिमम लोक एकादश धरतात त्याच्यामुळं. आणि इथं ज्यूस प्यायला थांबलो होतो. रुची मॉलमध्येच म्हणत होती मला की ज्यूस घ्यायचा आहे तिथून बॉटलमधला अमूलचा किंवा काहीतरी. तर मी तिला म्हणलं आपण आहे ना ऊसाचा रस पिऊ. तिने ऐकलं, पण रुचीला ऊसाचा ज्यूस आवडत नाही. एक जर ग्लास जर असेल ना, कधी ती पूर्ण ग्लास ज्यूस घेत नाही. तर आणि अजून एक राहिलं माझं दाखवायचं. मी काल दाखवलं होतं तुम्हाला बुक घेतलेले, तर बुकसाठी स्टॅपलरच्या पिना संपलेल्या होत्या. तो एक बॉक्स घेतला होता, कारण आम्हाला घरी जाऊन कवर पण लावायची बुकला. ज्यूस खूप थंड होता बरं का. कालचा जो ब्लॉगमध्ये दाखवला तो थोडा चांगला होता, याच्यामध्ये बर्फच जास्त होता. आणि ज्यूस घेतल्यानंतर आहे ना, रुचीला मी तुम्हाला सांगितलं तिला जास्त आवडत नाही, तर तिला तहान लागली आणि तिने त्या जारमध्ये जाऊन बघितलं तर पाणी नव्हतं. तर त्या ओनरनी लगेच पाणी आणायला गेला होता. मग रुची पाणी वगैरे पिली. मग आम्ही घरी आलो. घरी माझ्या आईचं हे गहू चुरलेले होते, त्याच्यामधला तो स्टार्च काढायचं काम चालू होतं. कसा आहे आंबा? भारी एकदम गोड आहे. किती गोड आहे? नाक पण आंबा खाऊ राहील तुझा, नाकाला लागला आंबरस. गोड आहे खरंच. आंबट पण आहे. भारी आहे ना. तर आता जवळपास 3 वाजलेले आणि रुची माझ्याजवळ आलेली आहे. आणि रुची मला म्हणते आता मला फ्रेंच फ्राईज खायचे. तर इथं तयारी चालू आहे. तीर्थ असे बटाटे किसून देत होता, जमत नव्हते. आणि मग आम्ही फ्रेंच फ्राईज वगैरे केले. म्हणजे मी नाही केले, मी फक्त कट केले होते. माझी बायकोच करते सर्व काही, मी फक्त इथं शूटिंगसाठी आलो होतो. तर हे तळायचं काम चालू होतं. आणि रुची आणि तीर्थला खूप जास्त आवडतं बरं का फ्रेंच फ्राईज. ध्रुवला आवडत नाही जास्त. आणि मी मॉलमधून सॉस पण आणला होता. तर हे झाले फ्रेंच फ्राईज तयार, घरीच केलेले. आणि सॉससोबत सगळ्यांनी बसून खाल्ले होत्या. तीर्थ होता, रुची होती, मी होतो, माझा भाऊ होता, माझी आई होती, सर्वजण खात होते. ध्रुव काही आला नाही. ध्रुव थोडा रुसलेला होता, त्याच्यामुळे तो काही खायला आला नाही. आणि असे पण त्याला काही जास्त आवडत नाही म्हणून तो आला नाही. आणि फ्रेंच फ्राईज खाल्ल्यानंतर आहे ना, आम्ही काय केलं ना, लगेच बुकला कवर लावायला घेतले. बुकला कवर वगैरे लावले. आता हा जो दिसतोय ना तुम्हाला, हा लसूण आहे. मी मागं दाखवला होता की आमचा जो लसूण होता, लाल लसूण लावलेला, तो काढलेला आहे. आणि तो काढल्यानंतर असा हा वरती तो टांगून ठेवता, त्याच्या मुळ्या टाईप बांधता आणि वर अशा लटकून देता, जुड्या सॉरी.
आता इथं रुचीची बॅग आहे, रुची अभ्यास करते आणि हे रुचीचे बुक आहे, ज्याला की आम्ही आता कवर वगैरे लावलेले. साधारणतः असे कवर लावलेले तुम्ही बघा. ट्रान्सपरंट कवर आहे त्याचं, त्याच्यामुळं हे असे लावून घेतलेले मी आता. पूर्ण याचे झालेले आहे. ध्रुवच्याला पण लावलेले आहे, रुचीच्याला पण लावलेले आहे आणि तीर्थच्या बुकला पण कवर लावलेले, सर्वांचे झालेले आहे. आणि त्या स्टेशनरीमध्ये ते पूर्ण शाळेमधून पूर्ण कवर वगैरे सर्व भेटतं. तर रुची दुसरीला आहे आणि रुचीला साधारणतः आता मी तुम्हाला तिचे बुक दाखवतो. हे असे बुक आहे, भरपूर बुक आहे. मी जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा काही इतकं ओझं राहत होतं. पाटी घेतली, एखादी वही घेतली तर घेतली, पेन घेतला, डब्बा घेतला, बस इतकंच होतं. पण आजकालच्या पोरांना भरपूर जास्त आहे. अभ्यास पण भरपूर असतो हा, म्हणजे खूप हाय लेवलचा अभ्यास असतो यांचा. जो आपल्याला 4थी, 5वी, 6वी, 7वी असा होता ना, तसंच हा 1ली 2रीला अभ्यास आहे. थोडा हार्ड आहे. ते जे पिल्लू आहे ना, ते पाखराचं बघा एवढले झालेले आहे आणि आता पंख पण आलेले आणि एक पिल्लू उडून गेलेलं आहे. हे दुसरा आता पंख आलेले आहे, त्याच्यामुळे हे लवकरच उडून जाईल. असं झालेलं आहे. आणि हे 2च दिवसामध्ये मी मागच व्हिडिओ बनवला होता तेव्हा इतकं नव्हतं, तर आज ही अशी प्रोग्रेस आहे. एक उडून पण गेलेलं आहे, दुसरं इथं कडा लिहून थांबलेलं आहे, हे पण उडून जातील कदाचित. फिर उधर से लाए ना बाद में। किसने लाया? वो बड़ा वाला है, छोटा वाला और गया। हाँ, एक छोटा आहे ते उडून गेलं म्हणताय केशव. आणि उड़ के ना नीचे पैर से हाँ चल के गया। चल के जा रहा है. उधर मुसंदी ने हाँ हम दौड़ गए ना तो दौड़। हे बाय, दोडकं तोडायचं होतं आणि तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असं ना जर बरं, तो मी सनबर्न मरत असतो भरपूर वेळेस. तर आता तुम्हाला सनबर्न दाखवतोय बघा. दोडकं या साईडने व्यवस्थित आहे, या साईडने उन्हाने खराब झालेलं आहे, याला म्हणतात सनबर्न. तर असं आहे दोडकं, फार भाजून निघल्यासारखं झालेलं आहे आणि ह्या प्रकाराला म्हणता सनबर्न झालेलं आहे. या साईडने बघा एकदम प्रॉपर आहे, पण हे उन्हाची जी साईड आहे ते खराब झालेलं आहे. चांगलं असेल मधून, पण उन्हाने हा चट्टा पडलेला आहे, त्याला डाग पडलेला आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.